या 19 वर्षीय मुलीबरोबर अतिशय दुर्दैवी घटना घडली। या 19 वर्षीय मुलीचे नाव आहे सुहानी भटनागर। ही मुलगी आपल्याला दंगल चित्रपटामध्ये आमिर खानची मुलगी बबिताच्या रूपामध्ये दिसली होती। या चित्रपटापासून सुहानीला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली, परंतु 19व्या वर्षी या मुलीबरोबर असे काही घडले ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही। सुहानीने दंगल चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून काम केले, त्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली। तिने अनेक टेलिव्हिजन आणि जाहिरातीमध्ये काम केले, परंतु मागील 2 वर्षापासून ती सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नव्हती। तिचा काही दिवसा अगोदर अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता। उपचारादरम्यान तिने घेतलेल्या औषधाचा परिणाम तिच्या शरीरावरती होऊ लागला आणि तिच्या पूर्ण शरीरामध्ये फ्लूइड साचले गेले आणि या औषधाचा दुष्परिणाम इतका झाला होता की दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टर देखील तिला वाचू शकले नाही आणि याच कारणामुळे 19 वर्षीय सुहानी भटनागरचा मृत्यू झाला। पण डॉक्टरांनी हिला असे कोणते औषधे दिले होते ज्या